मी राज ठाकरे यांना पाठवले. राज ठाकरे यांना माझं व्यक्तिगत पत्र लिहून ते त्यांना पाठवलेलं आहे. मी एकनाथ शिंदे नाही पाठवलं. वाचा म्हटलं हे पुस्तक तुम्ही. माणसानं संकट काळामध्ये पळून न जाता कसं आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे, यातून जर काही कोणाला प्रेरणा घेता आली म्हणून ते पुस्तक मी लिहिलं आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना हे बालसाहित्य पाठवलेलं आहे. बरं का, जरी ते प्रौढ साहित्य असलं तरी काही लोकांना प्रौढ साहित्याविषयी हे असेल तर ते बालसाहित्य म्हणून वाचा. पण वाचा तुम्ही, वाचलं पाहिजे. शौर्यकथा आहे ती. शिवाजी महाराज यांनी बालसाहित्यात वाचले सुरुवातीला, म्हणून आम्ही शूर झालो ना. तर ते त्यांनी वाचलं पाहिजे. मी सगळ्या साधारण जे जे ईडीला घाबरून भाजपमध्ये गेलेले आहेत किंवा शिंदे गटात गेलेले आहेत किंवा अजित पवारांकडे गेलेले आहेत, अशा सगळ्यांना मी हे पुस्तक पाठवलेलं आहे. नाही, पण रावसाहेब, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचाही प्रसंग सांगितलाय, तर या दोन नेत्यांना तुम्ही पुस्तक पाठवलंय. मी जेव्हा दिल्लीत जाईन तेव्हा हे पुस्तक त्यांना प्रत्यक्ष देता येईल याची व्यवस्था मी करेन. किंबहुना मी त्यांच्यासाठी ते पुस्तक हिंदी आणि इंग्रजीमध्ये करतो. मी त्यांच्यासाठी जे पुस्तक इंग्रजी आणि हिंदीमध्ये करतोय, कारण या पुस्तकाचा जो गाभा आहे, जो आत्मा आहे, तो देशात पोचला पाहिजे. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं जुलूम केला गेला सगळ्यांवर, विरोधकांवर, आणि त्यातले काही लोक आमच्यासारखे उभे राहिले, तर मग मी असेल, दिल्लीमध्ये संजय सिंग असतील, केजरीवाल असतील, हेमंत सोरेनजी असतील, या सगळ्यांना फार त्रास दिला आम्हाला. महाराष्ट्रात आमचे काही सहकारी होते. तर हे जनतेला कळायला पाहिजे की हे इतके सगळे घाव झेलून सुद्धा आम्ही आजही आमच्या भूमिकेवर ठामपणे उभे आहोत.